नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. उपवास कसा धरावा आणि उपवास कधी व कसा सोडावा किंवा कोणते पदार्थ खाऊ नये हे सर्व पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते आणि त्यामुळेच आज आपण या व्रताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वच जण करतात आणि महादेवांच्या भक्तासाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यामध्ये असे काय काय उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही, तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा असे कोणते 3 पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या व्रतचे संपूर्ण फळ मिळेल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळेल, तशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. यावर्षी शुक्रवारी दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो, पण शरीर शुद्धी करण्यासाठी खरे तर उपवास केले जातात. तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो. म्हणजे 8 मार्चला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे. हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभरही करायचा आणि 9 मार्चला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. म्हणजे तुम्ही 8 तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही. रात्रीसुद्धा तुम्ही उपवास पदार्थ खायचे आहेत, मात्र 9 तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता. ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही, पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचा संपूर्ण फळ मिळू शकतो. कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोलेबाबा आहेत, अगदी साध्यासुध्या पूजाची सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यामुळे अगदी साधी पूजा तुम्ही मनापासून केली तरी तसं फळ तुम्हाला नक्की मिळेल. त्याचबरोबर जी बालके आहेत, लहान मुले आहेत, वृद्ध माता व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत, वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियाने कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही. फक्त त्यांनी भगवान शिवशंकरांच्या महादेवाचे नामस्मरण करा, मनातल्या मनात किंवा मंत्रजप करावा. एवढे जरी मनापासून केले तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचे फळसुद्धा त्यांना मिळते. आता हे व्रत कसं केले जाते, तर हे व्रत 3 प्रकारे केले जाते. एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास, ते दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाही असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास. पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं कडक उपवास करण्याची काही आवश्यकता नाही. आणि दुसरे म्हणजे फलाहारी व्रत. म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात. शेंगदाणे, तळलेले उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये, म्हणजे आपलं समुद्र होते. मीठ हे उपवासाला चालत नाही असं म्हणतात, पण अनेकांना हे जमत नाही. म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर त्यांना शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचे असते, ते तुम्हाला उपवासाला खाल्ले तरीही चालू शकते. उपवास करताना आपण मात्र शरीरशुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मनही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं, चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या दिवशी आपले आचरणही चांगलं असावं. कोणाशी वादविवाद, निराश अशा गोष्टी करू नये, कोणाशी भांडण करू नये. या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे. उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यान धारणेमध्ये घालावा, मंत्रजप करण्यात घालावा. असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील. उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक खायचं आहे, कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात, जसे की हरितालिका असेल, एकादशी असेल, महाशिवरात्र असेल. हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडा कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे, कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीने असतं. त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा. जर तुम्ही खजूर, राजगिरे, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याबरोबर फळांचा सुद्धा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता. त्याचबरोबर बघा,
गाव बदलले की सगळ्या पद्धतीसुद्धा बदलतात. हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत, हे नाही खाल्ले पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही, असं पण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो. आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा उपवास असतो. श्रावण महिन्याला सोमवार असेल किंवा महाशिवरात्र असेल तर या महादेवाचा उपवास आमच्याकडे बगर खाल्ली जात नाही, म्हणजे वरीचे पदार्थ हे खाल्ले जात नाहीत. जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता. तसेच या दिवशी आपल्याला चुकूनसुद्धा मांसाहार करायचा नाही. कांदा लसूणसुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे. या दिवशी चुकूनसुद्धा मटण, मासे, अंडी किंवा कोणतेही व्यसन करू नका. बघा, आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य करत असतो. तो अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा या पदार्थाचं सेवन चुकूनही करायचं नाही. कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत, पण तेवढे ते क्रोधितसुद्धा आहेत, म्हणजे त्यांना लगेच राग येतो. त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थ सेवन केले तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही. या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे. सोप्यात सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. कारण असे म्हटले आहे की महाशिवरात्रीचा उपवास आज रात्री जागर करावे. या व्रताने अधिक पुण्य मिळते. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवाची सेवा करा. तर मी तुम्हाला सांगितले की उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा, रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. उपवासाला तुम्ही वरही म्हणजे भगर सोडणे तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. आता बरं, या ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विक एकच अन्न ग्रहण करायचे आहे, म्हणजे आपल्याला दिवसभर केलेला उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल. म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणे जरूर टाळा. शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल, साध्या सात्विक वरण भात, भाजी, पोळी, चपाती, तर असा जेवण करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात, तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका. साधं आणि सात्विक अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडावा, जेणेकरून तुम्हाला केलेल्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल. कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते. असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा, तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्त्व सांगितलं आहे. त्याचबरोबर उपवास कसा करावा, कसा सोडावा, काय खाऊन सोडावा तर तुम्हाला फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.